तर नागपूरमध्ये आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा 53वा विदर्भ प्रांत अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी फडणवीसांनी लाल चौकात फडकवलेल्या तिरंगाची आठवण जी आहे ती सांगितली। आजही आठवतं की आम्ही सगळे जम्मूला पोहोचलो, दुसऱ्या दिवशी सकाळी जम्मूहून उधमपूरला गेलो आणि उधमपूरला ज्यावेळेस सांगितलं की याच्या पुढे आता गाड्या जाणार नाहीत, बसेस जाणार नाहीत आणि सांगितलं की पायी पायी आता आपल्याला लाल चौकाकडे जायचं आहे। खरं म्हणजे एक प्रकारे अशक्यप्राय अशा प्रकारची गोष्ट होती, पण कोणी प्रतिप्रश्न विचारला नाही। सगळे लोक आपल्या हातामध्ये झेंडे घेऊन आणि त्या ठिकाणी भारत माता की जय म्हणत म्हणत लाल चौकाकडे कूच करू लागले। शेवटी बीएसएफला आणि मिलिटरीला थांबवावं लागलं आणि सांगावं लागलं आम्हाला तुम्हाला तिथे जाऊ देता येणार नाही, पण आम्ही तुम्हाला शब्द देतो की आम्ही त्या ठिकाणी तुमचा झेंडा लावू। आणि तो झेंडा शेवटी आपण त्यांना सुपूर्द केला नाही, दिल्लीमध्ये येऊन देशाच्या प्रधानमंत्र्यांना सुपूर्द केला आणि एक प्रकारे पहिलं हे आंदोलन झालं। आणि त्याच्यानंतर आपल्यापैकी अनेकांना कदाचित इतिहास माहिती असेल की मुरली मनोहर जोशीजींच्या नेतृत्वात जे भारतीय जनता पक्षाचं आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये पहिल्यांदा लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा लागला।